मामाच्या गावी तर बबडी लयच खुश होती. तर दिवसभराची पाहुण्यारावळ्यांची वर्दळ थोडी कमी झाल्यावर आता आम्ही निघालेलो यात्रेत फेरफटका मारायला. आज काही यात्रेत जास्त गर्दी नव्हती, कारण आज बोनाचा दिवस म्हणजेच लोक फक्त नैवेद्य ठेवायला आणि दर्शनालाच येतात. आणि नशिबाने आम्ही गेल्या गेल्याच आम्हाला पालखीचं दर्शन मिळालं. गुलाल आणि लाह्या उदत सगळेजण यात्रेचा जल्लोष साजरा करत होते. यात्रेत काही घ्यायचं असो वा नसो, पण काय काय आलंय हे बघायची सवय मात्र मुलींची कधी जाणार नाही. तिथे मला ही 12 गंधांची डबी दिसली आणि लहानपणीची आठवण झाली. मी अगदी 10वी पर्यंत हीच डबी वापरायचे. इकडं बबडीचं माऊ हे पाहिजे ते पाहिजे हेच चाललेलं. मग तिला या जुगजुग गाडीत बसवलं. तोपर्यंत आमची इतर मित्रमंडळी पण जमा झाली. मग म्हटलं चला आता थोडं पाळण्यात बसू, पण सगळे भितरेच निघाले राव. कोणीच बसायला तयार होईना. सगळे पाळण्याला एवढं का घाबरतात काय माहित. मग शेवटी मी पप्पांनाच घेऊन गेले, पण पप्पा पहिल्यांदाच बसलेले, त्यामुळे जसा पाळणा वर जाईल तसा मी ओरडा खात होते. आणि शेवटी त्यांनी थांबवायलाच लावलं. मग गरम झालेलं डोकं शांत करायला सगळ्यांनी सोडा घेतला. यात्रेत आपले बरेच फॉलोअर्स पण भेटले. यात्रेतून बबडीसाठी बरीच खेळणी आणलेली, पण नाव तिचं आणि खेळणारे मात्र दुसरेच झालेले, त्यामुळे तिची नुसती रडारड चालू होती. माझी मात्र तब्येत बिघडल्यामुळे मी हळद दूध पिऊन गुपचूप झोपी गेले.